श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज इथं सेवेसाठी संत मुक्ताबाई यांचा अभंग घेतलेला आहे. कुलालाचे कुंभ भाजल्या बिन माती, कुलालाचे कुंभ भाजल्या बिन माती, काय आहे संगती पाणियाची. मेणाची पुतली घेता करी बरी, मेणाची पुतली घेता करी बरी, अग्नीचा शेजारी राहे कैशी. तैसे अधिकारासी काय संत संग, तैसे अधिकारासी काय संत संग, मृगजळा तरंग येतील कैसे. ते आजी नवल देखियले डोळा, ते आजी नवल देखियले डोळा, दगड जैसा जळा वेगळेपण. म्हणे मुक्ताबाई जाऊ देऊ नये, म्हणे मुक्ताबाई जाऊ देऊ नये, ऐसे सरीसे काय भांडे करा. कुंभार मातीचा कुंभ जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत ती माती पाण्याला धरू शकत नाही. तसेच मन शुद्ध होऊन तप्त तयार झाले नाही तर संत संगतीचा परिणाम होत नाही. साधना नसेल तर संगत निष्फळ ठरते. मेणाची बाहुली दिसायला सुंदर असली तरी अग्नीजवळ ठेवली तर ती टिकू शकत नाही. तसेच बाहेरून भक्ती दाखवणारास अंतःकरणात जर दृढ भक्ती नसेल तर तो तपश्चर्या ज्ञानाच्या तेजात टिकू शकत नाही. भ्रमात अडकलेल्या अहंकाराने भरलेल्या माणसाला संत संगतीचा काय उपयोग. जसे मृगजळात लाटा येत नाहीत तसेच अशुद्ध मनात संतवाणीचा खरा अनुभव येत नाही. हे तर मोठे नवल आहे. दगडाला पाण्यात टाकले तरी तो वेगळाच राहतो. तसेच काही लोक संत संगतीत राहूनही बदलत नाहीत. मन कठीण असेल तर संगतीचा परिणाम होत नाही. मुक्ताबाई म्हणतात तशी निष्फळ संगत असा हट्ट धरून वाद घालणे निरर्थक आहे. मन बदलत नसेल तर संत संगतीला ही निष्फळ ठरते. म्हणून अहंकार सोडून नम्रता असावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.